मित्रांनो, होळी ही फाल्गुन महिन्यात साजरी केली जाते. त्यामुळे आपण फाल्गुन महिन्याचं महत्त्व काय आहे, ते आपण बघूया आता. भारतातल्या विविध प्रांतांमध्ये होळी कशा प्रकारे साजरी केली जाते, ते सुद्धा आपण याच्या जोडीने बघूया. फाल्गुन हा हिंदू पंचांगाप्रमाणे 12वा महिना असतो. या महिन्यात होळी म्हणजे हुताशनी पौर्णिमा हा सण येतो. फाल्गुन महिन्यात श्रीमुख फाल्गुन आणि भाव फाल्गुन असे प्रकार असतात. अर्जुनाचा जन्म श्रीमुख फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला झाला, तर नकुल सहदेव यांचे जन्म भाव फाल्गुन महिन्यात अमावस्येच्या दिवशी झाले. फाल्गुन महिन्यातल्या शुद्ध एकादशीला आमलकी एकादशी आणि कृष्ण एकादशीला पापमोचनी एकादशी म्हणतात. आपल्या मराठी वर्षाचा फाल्गुन हा शेवटचा महिना. किती आपण म्हणजे सण उत्सव हिंदूंचे आपण साजरे करत असतो ना, किती आनंददायी असे ते सण उत्सव असतात. आणि हे 12 मास म्हणजे 12 महिने आणि 6 ऋतूंचे हे सोहळे साजरे करताना दिवस कसे सरतात हे समजतच नाही. पण शेवटच्या महिन्यातला हा शेवटचा ऋतू आपल्या सगळ्यांनाच हवाहवासा असतो. बदलत्या ऋतुपर्वात येणाऱ्या या महिन्याला वसंतोत्सवाचा महिना म्हणून ओळखलं जातं. एकीकडे सरती थंडी, हलकेच जाणवणारी उन्हाची चाहूल आणि ऐन भरातला वसंत सृष्टी सौंदर्याचा हा अनुपम सोहळा आपलं मन मोहून टाकत असतो. शिवाय धार्मिकतेतून सुद्धा या महिन्याचं एक पावित्र्य वेगळं असं आपल्याला म्हणताच येईल. ते आहेच एक पावित्र्य. फाल्गुन हा शालिवाहन शके वर्षातला शेवटचा महिना. या महिन्याला पूर्वी तपस्य या नावाने ओळखलं जात असे. या महिन्यात दररोज रात्रीच्या प्रारंभी उत्तरा फाल्गुनी नक्षत्र पूर्वेला उगवतं आणि या महिन्यात पौर्णिमेला चंद्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्रापाशी असतो. म्हणून या महिन्याला फाल्गुनी हे नाव प्राप्त झालं. ही अशी सगळीच आपल्या हिंदूंच्या महिन्यांची नावं अशीच सगळी त्यांना प्राप्त झालेली आहेत. या महिन्यामध्ये उन्हाळ्याची चाहूल लागलेली असते. वर्ष संपत आल्याची जाणीव होत असते. अर्थात आपली वर्ष अखेर आजकाल डिसेंबरमध्येच झालेली असते नवीन आत्ताच्या कॅलेंडरनुसार. पण आपले हिंदूंचे सणवार आपल्याला मराठी वर्ष अखेरीची त्याचबरोबर मराठी वर्षाची जाणीव करून देत असतात. हिंदू वर्षाची जाणीव करून देत असतात. तसं पाहिलं तर सगळे महत्त्वाचे सणवार अगोदरच संपलेले असतात, आधीच संपलेले असतात. पण होलिकोत्सव किंवा होळी हा या अखेरच्या महिन्यातला अखेरचा सण या महिन्यातल्या पौर्णिमेला साजरा केला जातो. उष्णतेची तीव्रता कमी व्हावी म्हणून अग्निदेवतेचं हे केलेलं पूजन. वर्षभरातील सणांचं हे एक भरतवाक्यच म्हणता येईल. ते नाटकामध्ये एक शेवटचं एक महत्त्वाचं वाक्य असतं, त्याला भरतवाक्य म्हणतात. तसं हे भरतवाक्य आपण म्हणू शकतो या वर्षाअखेरीचं. तर हा होलिकोत्सव म्हणजे सगळ्या वाईट गोष्टींचा नाश. या वर्षातल्या सगळ्या जुन्या पाण्या वाईट गोष्टी, वाईट अनुभव, वाईट गोष्टी या अग्नीत जाळून नष्ट करायच्या, भस्मसात करायच्या, असाही दृष्टिकोन या सणाच्या बाबतीत ठेवायला आपल्याला काहीच हरकत नाहीये. संपूर्ण वर्षातलं चांगलं तेवढं जतन करायचं आणि वाईटाची आहुती द्यायची. आलेल्या वर्षात कितीतरी गोष्टी अशा असतात की त्याचा आपल्याला मनस्ताप झालेला असतो, खूप त्रास झालेला असतो, नकोशा वाटणाऱ्या गोष्टी घडलेल्या असतात, काही गैरसमजाने घडलेल्या असतात, तर काही जाणून बुजून घडवल्या गेलेल्या असतात. काही गोष्टींच्या बद्दल मनात संताप असतो, राग असतो, असा तो एक साचून राहतो राग आपल्या मनामध्ये, आढी असते. ते जर असंच आपण जपत राहिलो तर आपली पुढची वाटचाल सुखकर कशी होणार? स्वच्छ मनाने नवीन वर्षाचं स्वागत कसं होणार? काही प्रसंगाने जी एकमेकांची मनं दुरावलेली आहेत, दुरावलेली मैत्री आहे, ती पूर्ववत नको का करायला? ती करायला हवी असेल तर आपल्याला या होलिकोत्सवाची गरज, आवश्यकता भासते. होळी म्हणजेच प्रज्वलित अग्नी. हा अग्नी सगळं वाईट आहे ते आत्मसात करतो आणि त्यांचा नाश करतो. अशुद्ध वातावरणाला शुद्ध करतो, प्रदूषण नाहीसं करतो. तसंच होळी हा रंगोत्सव सुद्धा समजला जातो. माणसाच्या मनात
जसं सौंदर्याला स्थान असतं तसंच कुरूपालाही असतं. रोजच्या सभ्यतेला फाटा देऊन मनातल्या वेड्याविद्या कुरूपतेचंही प्रगटीकरण आवश्यक असतं. स्वाभाविकपणे आपण काहीतरी शिव्या देतच असतो. ड्राईव्ह करताना कोणतरी आडवामध्ये आला, तोंडातून पटकन काहीतरी शिवी आपल्या निघून जाते. रोजच्या चाकोरीबद्ध सभ्यतेला टाळून नीतिनियम झुगारून देऊन मनाला मोकळीक देण्यासाठी ही धुळवड साजरी केली जाते. बरं वाटतं आपल्याला सारखं ते व्हाईट कॉलर असं आखडून आखडून वागणं. त्यामुळे यात मनात साचलेल्या सगळ्या वाईट गोष्टी, असभ्य अश्लील गोष्टींचा निचरा होतो आणि मनाची पाटी स्वच्छ होऊन पुन्हा एकदा सभ्यतेच्या चौकटीत बसण्यासाठी सज्ज आपण होतो. मनाच्या अस्वच्छतेची धूळ झटकली जाते. ज्या गोष्टी आपण रोजच्या व्यवहारात करू शकत नाही, ते करता येणं आपल्याला शक्य नसतं. ते करायला, तसं वागायला या धुळवडीच्या निमित्ताने जाणीवपूर्वक मोकळीक आपल्याला मिळते आणि ते आवश्यक सुद्धा असतं. जणू काही त्यासाठी शेवटच्या महिन्यातला हा शेवटचा सण राखून ठेवलेला असतो. मुलांना सुद्धा आपण जरा थोडंसं खेळायला मोकळीक दिली की त्यांच्या चेहऱ्यावर कसा आपल्याला एक आनंद दिसतो. नाहीतर सारखा अभ्यासाला आत डांबून ठेवल्यावरती ते वैतागतात. तसंच मोठ्या आपल्या माणसांचं पण आहे, वयाने मोठ्या. आता हिंदुस्थानात वेगवेगळ्या भागात कशा पूजा होतात ते बघूया. हे महोत्सव हिंदुस्थानात सगळीकडे आयोजित केले जात असतातच. देवळांमध्ये फाल्गुन मासानिमित्त पूजा अर्चना संपन्न होतात. फाल्गुन शुक्ल अष्टमीला लक्ष्मीची म्हणजेच सीतेची पूजा केली जाते. फाल्गुनी पौर्णिमेला फाल्गुन नक्षत्र असेल तर हा दिवस विशेष शुभ मानला जातो. या दिवशी भाविक पलंग किंवा बिछाना दान देतात. त्यामुळे चांगली पत्नी मिळते असा एक समज आहे, पूर्वापार एक समज आहे. काही परंपरा असतात, त्याच्यावरती विश्वास ठेवावा न ठेवावा ही ज्याची त्याची मर्जी आहे. उत्तिर महोत्सव हा दक्षिण हिंदुस्थानात फाल्गुन पौर्णिमेला साजरा केला जातो. या महोत्सवाचं आयोजन केलं जातं. हा मंदिरोत्सव हे या महिन्यातलं एक प्रमुख आकर्षण तिकडे असतं. या उत्सवामध्ये एकूणच म्हणजे होळीच्या उत्सवामध्ये आणि या महिन्यामध्ये विष्णूला संतुष्ट करण्यासाठी तांदूळ, गाय, कृष्णाजीन, वस्त्र याचं दान देण्याची प्रथा आहे. स्कंदपुराणात पुरुषांनी या काळात एकभुक्त राहावं असं सांगितलंय. कृष्णाजीन म्हणजे हरणाचं, काळ्या हरणाचं, पण हल्ली ते देऊ नये त्याच्यावरती बंदी पण आहे. पूर्वीच्या जंगलाच्या काळातल्या त्या गोष्टी वेगळ्या होत्या. दोला यात्रा, या महिन्यात बंगालमध्ये दोला यात्रा असते. फल्गू म्हणजे गुलाल, तो कृष्णमूर्तीवरती उधळून होळी खेळतात. उत्तर प्रदेशात लाल पिवळी वस्त्र परिधान करून टिपऱ्या खेळतात. आपल्याकडे आंबा, केळी, माड, पोफळी, एरण यांची होळी उभारतात. गोव्यात होळी म्हणजे काही ठिकाणी फक्त उभी करतात. प्रत्येकाच्या ठिकाणच्या त्या वेगवेगळ्या प्रत्येकाच्या मान्यता काय काय आहेत. ओरिसामध्ये तिथले चैतन्यपंथी लोक जे आहेत ते कृष्णाच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक काढतात. प्रत्येक घरातील सुवासिनी त्या मूर्तीला अत्तर लावून त्याच्यावरती गुलाल उधळतात त्या मूर्तीवर. ऐपतीप्रमाणे दक्षिणा देतात. काही ठिकाणी लहान मुलांना कृष्णाची वेशभूषा करून त्यांच्या भोवती टिपऱ्या सुद्धा या भगिनी खेळत असतात. होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. तिकडे होळीपेक्षा रंगांचा तो सण जास्त साजरा केला जातो. या सणाला होळी पौर्णिमा असं ते म्हणतात. सो आपल्याकडे पण होळी पौर्णिमा आपण म्हणतो. होलिकोत्सव, धुलिकोत्सव, रंगोत्सव असं या होळी, धुळवड, रंगपंचमी अशा वेगवेगळ्या नावांनी तो एकत्रितपणे तो साजरा केला जातो. फाल्गुनी पौर्णिमेपासून ते पंचमीपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. विविध प्रांतांमध्ये याला वेगवेगळी नावं आहेत. होलिका दहन, होळी, शिमगा, हुताशनी महोत्सव, फाग, फागुन, दोला यात्रा, कामदहन अशा याला वेगवेगळ्या संज्ञा आहेत. कोकणामध्ये याला शिगमू किंवा शिगमा असं म्हणतात. आपल्याला माहितीच आहे, आपण शिमगा सुद्धा आपण याला म्हणतो होळीला. तर फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा होणाऱ्या या लोकोत्सवाला फाल्गुनोत्सव असं म्हणतात आणि दुसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त जे साजरा होत असतो जो उत्सव त्याला वसंतागमनोत्सव
किंवा वसंतोत्सव असं म्हणण्यात येतं. म्हणजे किती या वसंत उत्सवाला किती महत्त्व दिलंय बघा. धुळवड आणि रंगपंचमी. महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडं मंत्रोच्चारात जाळण्यात येतात आणि पेटलेल्या होळीभोवती बोंबा मारत लोक प्रदक्षिणा करतात. होळीला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखवला जातो. आणि पुरणपोळीचा नैवेद्य सुद्धा महाराष्ट्रामध्ये दाखवला जातो. होळीनंतर 5 दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन. अशी एक छान ती सुंदर परंपरा आहे. धुळवडीच्या दिवशी एकमेकांना ती धूळ म्हणजे माती, ओली माती आणि होळीतली राख हे लावायचं असतं आणि रंगपंचमीला सगळ्याच रंगांची उधळण करायची असते. आणि आपल्याला माहितीच आहे की ह्याच्यामुळे आणि मी सुद्धा कित्येकदा हे पाहिलेलं आहे आसपास. आणि आम्ही सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी राहत असताना, जात असताना अनेक जणांना ह्यामध्ये समाविष्ट सामील करून घेतलेलं आहे आणि हे पाहिलेलं आहे की लोकांमध्ये जी एक आढी निर्माण झालेली होती, काही ना काही छोट्या-मोठ्या कारणामुळे भांडणं किंवा एकमेकांच्या बद्दल मनात काहीतरी तिरस्कार, शंका निर्माण झालेली होती. हे या होळीनी आणि रंगपंचमीनी नाहीसं झालेलं मी नक्कीच पाहिलेलं आहे, जवळून पाहिलेलं आहे मित्रांनो. तर अशी ही फार फार सुंदर अशी होळी आहे. त्याचा तुम्ही आणि आम्ही सगळ्यांनी असा मस्त आनंद घेऊया, हीच मी तुम्हाला या निमित्ताने प्रार्थना करीन.